शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेक जळगाव या कंपनीने मागील गेल्या 15 वर्षापासून बळीराजासाठी दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून अतिशय प्रतिकूल हवामानात देखील भरघोस उत्पादन काढून दिले। सध्याची शेतीची परिस्थिती पाहता हवामानातील बदल यामुळे शेती ही जास्तीत जास्त आव्हानात्मक होत असून उत्पादन खर्च वाढ होत आहे। यासाठी उत्पादन वाढवणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे। यामध्ये सर्वात मोठा फटका हा भाजीपाला व वेलवर्गीय पिकांना त्यावर होणाऱ्या व्हायरस व बुरशीजन्य रोगांमुळे बसतो। सदर परिस्थिती पाहता पाटील बायोटेक तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारी उत्पादन अरेना चॉकलेट व्हायरस व बुरशीजन्य रोगांविरुद्ध मुकाबला करणारे जगातले पहिले प्रॉडक्ट बनवण्याचा मान पाटील बायोटेकने घेतला असून जागतिक स्तरावर याचे ट्रायल घेऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे। बँकॉकमध्ये फ्लोरिकल्चरमध्ये याच्या सुंदर असे रिझल्ट मिळालेले आहेत की ज्यामुळे कंपनीचं रजिस्ट्रेशन तिथे करावं लागलेलं आहे आणि लवकरच बँकॉकमध्ये हे प्रॉडक्ट एक्सपोर्ट होण्याच्या मार्गावर आहे। अरेना चॉकलेट व्हायरसग्रस्त पिकावर फवारल्यामुळे त्यांच्यातील झालेले बदल आज आपल्यासमोर दाखवत आहोत। मी माझ्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेलो आहे। माझ्याजवळ 10 एकर 11.5 एकर शेती आहे। त्या शेतीमध्ये आजपर्यंत मी कापूस, सोयाबीन, उडीद, मूग हे पीक घेत आलेलो आहे। पण त्या पिकापासून मला पाहिजे ते नफा मिळत नसल्यामुळे मी बागायत क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मी एक ट्यूबवेल घेतली। ट्यूबवेलला पाणी लागल्यानंतर पपई पिकाकडे वळण्याचा ध्यास घेतला। पपई पिकाकरता पहिले माहिती जमा केली, नंतर मी पपई पीक लावण्याचं ठरवलं। ते मी 2 एकरमध्ये पपई पीक लावलेली आहे। त्यामध्ये 6x8चा मारा ठेवला आहे। त्या 6x8मध्ये माझे 2 एकरला जवळपास 1950 झाडापर्यंत रोपं बसलेली आहेत। आज रोजी ती रोपं एकदम टवटवीत चांगल्या प्रतीची आहे। त्याला कारण म्हणजे मी पाटील बायोटेकचा अरेना चॉकलेट वापरलेलं आहे। त्याच्या मी 2 फवारण्या केलेल्या आहेत। काही पाटील बायोटेकचं हिमाल वगैरे याची ड्रिचिंग केल्यामुळे माझ्या झाडाचा बुंदा हा झाड आहे। झाड असून पानाची क्वालिटी ही चकाकी हिरवी गर्द आहे आणि झाडाला आता फुल लागण्यास सुरुवात झालेली आहे। इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी मागे 5 वर्षापूर्वी पाटील बायोटेकचा वापर केलेला असल्यामुळे त्याचा मला अनुभव होता। त्यामुळे मी त्यांचं नवीन प्रोडक्ट अरेना चॉकलेट हे माहीत झाल्यानुसार त्याची फवारणी केल्याने मला भरपूर रिझल्ट मिळाला आहे। त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा इतर पिकांवर वेलवर्गीय म्हणा, पालेभाज्या म्हणा, फळबागायत म्हणा याला प्रयोग करून पाहायला काही एक हरकत नाही जास्त तर अर्धा एकर करून पहा। त्यानंतर तुम्हाला त्याचे निश्चितच त्याचा तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे। ते रिझल्टावर नंतर तुम्ही आपोआप म्हणणार की मी आता हेच प्रोडक्शन वापरणार, चांगलं आहे, त्याच्यापासून क्वालिटी रोगराईला बी बळी पडत नाही। माझ्याकडे फक्त 3 एकर जमीन आहे। बाकीची शेती मी दुसऱ्याची निम्मी बटाईने कसतो। माझ्याजवळ पाणी असल्यामुळे मी बाहेरची शेती करतो। तसेच भाजीपाला त्या 4-5 वर्षापासून मी दुसऱ्याच्या शेतात पेरून करतो। पण काही कीटकनाशकमुळे, काही रोगराईमुळे, प्रादुर्भाव झाल्यामुळे थोडं नुकसान झालेलं असल्यामुळे एका मित्राने मला सांगितलं की तू पाटील बायोटेकच्या इथं जाऊन पाय की तिथं औषध मिळतं आहे। त्याच्यामुळे मी तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला अरेना चॉकलेट दिलं। एका पंपाला 1 चॉकलेट वापरायचं असं त्यांनी सांगितलं। तसं मी प्रयोग केलेला आहे। 4 एकर मी काकडे लावलेली आहे। त्या 4 एकरमध्ये पूर्वी पानं करपत होते, काही आपला डाग पडत होते। तर अरेना चॉकलेट एकरला मी 6 पंप वापरले। त्याच्यामुळे आता पहिल्यापेक्षा फरक आहे आणि मालचा बी फरक आहे। 2 फवारण्या केलेल्या आहेत। पहिल्या याला एकरला 6 पंप लागले आणि दुसरी फवारणी केली तेव्हा 8 पंप लागले एकरला।
आर्याना चॉकलेट वापरल्यामुळे आता पहिले जे काकडी चकाकी किंवा पानं पिवळे पडणं, परत पानं कोरडे होणे, हे आता आर्याना चॉकलेटमुळे खूप फरक पडलेला आहे आणि माल पहिल्यापेक्षा जास्त वाढलेला आहे. पूर्वी बाहेरच्या औषधी वापरल्यामुळे एकरला 2000 रुपये खर्च लागत होता, पण आता आर्याना चॉकलेट निघाल्यामुळे एकरला फक्त 2 फवारणीमुळे 500 रुपये खर्च लागतो. हा खर्च जो आहे 1500 रुपये आता पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे शेतकरीचा. मी पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेलो आहे, पण त्याच्यातून काही फायदा आलेला नाही मला. त्याच्यामुळे मी आधुनिक कडे वळून पाहिलं तर त्याच्यात मला फायदा झाला. तसंच बायोटेक्निकमुळे आम्हाला याच्यापेक्षा इतका फायदा झालेला आहे की आर्याना चॉकलेटमुळे की एकरला फक्त 500 रुपये खर्च होतो आणि बाकीच्या औषधीमुळे जास्त खर्च झाल्यामुळे हे परवडत नव्हतं. त्याच्यामुळे आपण आधुनिककडे वळून आपण बायोटेक्निकचा वापर करून पहा तुम्ही. भविष्यात मी कुठलं बी पीक लावलं तर त्याला फक्त मी आर्याना चॉकलेटचा उपयोग करणार आहे. आता आर्याना चॉकलेटचा उपयोग केल्यानंतर पहिले 50 गोण्या निघत होतं आणि आता 75 ते 80 गोण्याचा फरक पडलेला आहे. इतर शेतकऱ्यांनी बी अर्धा बिघा किंवा 1 बिघाचा त्या आर्याना चॉकलेटचा उपयोग करून पहा तुम्ही. त्याच्यात काय फायदा होतो ते तुम्हाला समजेल. शेती हा ध्यास धरल्यानंतर मी असं ठरवलं की लोक सगळी कापसाची पिकं किंवा बाकी पारंपरिक पिकं घेतात. त्या पारंपरिक पिकांपेक्षा फळभाज्या, फुल पिके किंवा यातून जे काही आपल्याला उत्पन्न मिळेल, ज्याच्यामधून आर्थिक उत्पन्न जास्त मिळेल अशी पिकं घेण्याचं मी ठरवलं. आणि त्यातल्या त्यात मी भेंडी, वांगी, कोबी, चवळी अशी पिकं माझ्या शेतात लावली. मागच्या वर्षीसुद्धा माझ्या इथे किडांचा प्रादुर्भाव झाला आणि व्हायरसचासुद्धा प्रादुर्भाव झाला. मागच्या वर्षी मला पीक काढून फेकून द्यावं लागलं, मला काहीच हातात आलं नाही. तर पाटील बायोटेक कंपनीकडनं मला आर्याना चॉकलेट त्यांनी मला व्हायरसवरती फवारायला सांगितलं. त्याचा फवारणी मी दर पंपाला 1 चॉकलेट याप्रमाणे 21व्या दिवशी नंतर परत 1 फवारणी अशी करून माझ्याकडे जे व्हायरस आलेलं होतं ते पूर्ण कंट्रोल होऊन त्याला खालच्या भागाला व्हायरस होता आणि वरचा भाग पूर्ण व्हायरस विरहित निघाला आणि भेंडी एकदम चांगली निघाली. क्वालिटी भेंडी निघाली. साधारणतः 90 तोडे माझ्या भेंडीचे झालेले आहेत. जे हे व्हायरस आहे, हे व्हायरस फक्त भेंडीवरच नाही तर कोबी, वांगी आणि चवळी ह्या पिकांवरसुद्धा त्याची फवारणी केली, कारण त्यावरतीसुद्धा व्हायरस दिसायला लागलेला होता. आणि चॉकलेट फवारल्यानंतर, आर्याना चॉकलेट फवारल्यानंतर मला त्याचे पूर्ण परिणाम दिसून आले आणि माझी पूर्ण पिकं एकदम आता व्यवस्थित आणि डौलदार रूपाने वावरत आहेत. मागच्या वर्षी मी ज्या पिकांवरती फवारणी केली त्यावरती साधारणतः माझा म्हणजे एका फवारणीला साधारणतः 5 ते 6 हजार रुपये खर्च यायचा. पण आर्याना चॉकलेट फक्त 40 रुपयाला मला मिळू लागलं आणि प्रत्येक फवारणीला जे काही 8-10 चॉकलेट म्हणजे 400 रुपये प्रमाणे एका फवारणीला, अशा 5 फवारण्या माझ्या झाल्या. म्हणजे 2000 रुपयात माझं काम झालं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा माझं भरपूर फायदा झाला, आर्थिक फायदा झाला. तर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान मी अवलंबल्यानंतर पाटील बायोटेकनी जसं सुचवलं मला की कुठल्या पिकाला कशी खतं द्यायची, कुठल्या फवारण्या द्यायच्या, कुठल्या रोगाला काय फवारणी द्यायची, ते अवलंबल्यानंतर मला माझी पिकाची जी प्रत आहे ती प्रत एकदम सुधारून मला बाजारभाव जो आहे बाकी लोकांपेक्षा एकदम चांगला बाजारभाव मिळतो आणि मला त्याचा चांगला फायदा झालेला आहे. सर्व शेतकरी बंधूंना माझी ही कळकळीची विनंती अशी आहे की कुठलंही नवीन तंत्रज्ञान आपण अवलंबून त्याची माहिती आपल्याला कशी मिळेल, त्याच्यातनं आपल्याला काय शिकता येईल, त्याचे फायदे काय, तोटे काय, हे सगळा विचार करून त्याचा अवलंब करावा अशी माझी इच्छा आहे. मी हे पाटील बायोटेककडनं हे तंत्रज्ञान अवलंबलं, जे आर्याना चॉकलेट जे वापरलं, ते आर्याना चॉकलेट सर्व पिकांवर, माझ्या फुलबाग बघा, माझं वांग्याचं पीक बघा, भेंडी बघा, चवळी आणि ढेमसे, हे सगळे पिकं मी भाजीपाला आणि फुलबाग जी घेतो आहे, आर्याना चॉकलेटचा वापर केल्यानंतर त्याचे फार छान रिझल्ट मला मिळालेले आहेत. आणि त्या रिझल्टमुळे माझं जे पिकाची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढलेली आहे आणि त्याची
क्वालिटीसुद्धा एकदम चांगली आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते वापरावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी पारंपरिक शेती करतो आहे. बऱ्याच वर्षापासून शेतीकडे आणि शेती करत असताना बऱ्याच अडचणी येतात माणसाला. तर आम्ही बागायती बी करत होते की शेती आणि किडी पण लावत होते, पण किडीमुळे प्रादुर्भाव किंवा करपा रोगावर आल्यामुळे आम्ही ते कमी केले किडीचं प्रमाण आणि कपाशीच्या ह्याच्याकडे वळलो. कपाशीचे दरवर्षी आम्ही असा 2-3 एकर कपाशी लागवड करत होते, पण आता जवळजवळ 6 ते 7 एकर कपाशी लागवड केली आहे आणि जवळजवळ मेच्या 22 तारखेला आम्ही कपाशी लागवड केली. तर 22 तारखेला लागवडनंतर जवळजवळ 1 महिन्याच्या कालावधीच्याच आतमध्ये करपा किंवा बुरशीनाशक आणि व्हायरस वाटला आम्हाला व्हायरस वाटल्यानंतर आम्ही बराचसं काम निदान करून बघितलं, पण काही उपयोग न होत ना. मग आम्ही जळगावला गेलो. तर आम्ही बऱ्याचशा विचार केल्यानंतर जळगाव जाऊन त्यांच्याकडे संपर्क साधला आणि RNS चॉकलेटच्या विषयी माहिती मिळाली आम्हाला. जळगाव गेल्यानंतर त्यांच्याकडनं घेतली आम्ही. मग आम्ही ती RNS चॉकलेटला आणून ती फवारणी एका पंपाला 1 चॉकलेट वापरून तिची फवारणी केली. आज पावतो जो आम्हाला रिझल्ट मिळाला आहे, म्हणजे जवळजवळ 12-15 दिवसानंतर त्याचा एकदम म्हणजे आज फांद्या वगैरे क्लिअर झालेल्या आहेत. आणि बाकीच्या शेताच्या याच्याकडे बघितलं तर कपाशीच्या जवळजवळ बरेच त्या अवस्थेमध्ये चांगली झालेली आहे. तर RNS चॉकलेटविषयी आम्हाला खूपच आनंद वाटला आणि चांगल्या व्यवस्थित आहे ती, किंवा काही अडचण नाही. बऱ्याच वर्षापासून किडी लागवड करत होतो आणि ती बंद केली, पण आता कसं RNS चॉकलेटमुळे करपा हा किंवा आपलं बुरशीनाशक हातला जातो. त्याच्यामुळे आम्हाला अजून काहीतरी नंतर पुढच्या वर्षाला काय म्हणतात किडीच्या माध्यमाला जावं लागेल आणि थोडाफार प्लॉट बनावं लागेल, किडीच्या विषयी करावं लागेल. RNS चॉकलेटचा रिझल्ट जर कपाशीवर मिळाला तर निश्चितच दुसऱ्या पिकांवर मिळू शकतो. कारण बघितलं तर समजा व्हायरस हा जो रोग आहे जेणेकरून भेंडीवर जास्त येणार आहे. सर्वात म्हटला म्हणजे कपाशी होतं तर या वर्षाला दिसायला लागला समजा वेळ, पण पुढे भेंडीवरती बऱ्याच वर्षापासून चालू आहे. तर भेंडीवरसुद्धा याचा उपयोग झालेला आहे, कारण मी प्रत्यक्ष बघितला आहे. आणि जर सर्व याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जर विचार केला तर किडीवरती आणि दुसऱ्या बऱ्याचशा पिकांवर जर फवारणी केली तर यांचा बराचसा उपयोग होईल आणि निश्चितच आपल्याला फायदा मिळेल आणि भरघोस उत्पन्न मिळू शकतं. तर जेणेकरून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि फवारणीकडे चॉकलेटच्या माध्यमातून फवारणी करावी आणि चॉकलेटचा रिझल्ट 100% मिळेल. शेतकरी बंधूंनो, आज आपण जे RNS चॉकलेटचे रिझल्ट बघितले ते फक्त कापूस, पपई आणि वेलवर्गीय एवढ्यातच नसून सर्वच पिकांवर ज्यामध्ये व्हायरस येतो आणि बुरशीजन्य रोग येतात त्या सर्व पिकांमध्ये हे चॉकलेटचा अतिशय चांगला रिझल्ट दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भेंडीवर येणारा व्हायरस, भेंडी, टोमॅटो, पपई, नंतर कारली यामध्ये येणारा व्हायरस हा 15 ते 20 दिवस साधारणतः याचा कंट्रोल मिळतो आहे. आणि हे जगातलं असं एकमेव प्रॉडक्ट आहे ज्यामुळे व्हायरस कंट्रोल होत आहे.